मित्रांनो, हा शौर्यस्तंभ पाहताय, हा दरबार, ही सगळी जागा, हे पडलेल्या इमारती. खरं या पडलेल्या इमारती या कशाने पडल्या असतील बरं? काय अंदाज लावता येते? काळानुसार किंवा स्थित्यंतरांमध्ये यांचं विघटन झालेलं नाही आहे. या इमारती पडल्या शंभूराजेंच्या चित्कारांनी, धुतकारांनी, शंभूराजेंच्या डरकाळीने, सिंहगर्जनेने या इमारती ढासळल्यात. होय, ही तीच जागा आहे, हा परिसर तोच आहे जिथे कवी कलश आणि शंभूराजांना इथे आणण्यात आलं. औरंगजेब अकलूजला होता, त्याची तिथली छावणी सोडून तो इथे आला. शंभूराजांना आणि कवी कलशांना इकडे आणण्यात आलं आणि याच दरबारात त्यांना हजर करून त्यांच्यासमोर अनेक जाचकटी लादण्यात आल्या, मागण्या त्यांच्यासमोर लादण्यात आल्या. पण खसतील ते शंभूराजे कसले. शंभूराजांनी आणि कवी कलशांनी सर्व मागण्या धुडकावून लावल्या आणि त्यानंतर इथे त्यांचा आनंदित छळ करण्यात आला. खरं तर मला कधी कधी प्रश्न पडतो की तुळापुरात देखील तिकडे गेल्यावर मी कधी संगमेश्वराच्या मंदिरामध्ये जात नाही, तिथेच दर्शन घेत नाही. त्या संगमेश्वराचा माझा कायम वाद राहील. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तो वाद राहीलच की तुम्ही तेव्हा काय करत होता जेव्हा शंभूराजांना पकडलं गेलं, शंभूराजांवरती अनन्वित अत्याचार होत होते, तेव्हा तुम्ही काय करत होता? हा गड, या धर्मवीर गडाच्या शेजारून वाहणारी भीमा नदी, हे चराचर, ही सर्व माणसं काय करत होती? इथं असणारे लक्ष्मीनारायणचं मंदिर, रामेश्वराचं मंदिर, ही लोक काय करत होती? हा परिसर, हा चराचर काय करत होता जेव्हा स्वराज्याच्या छाव्याला